फायनली आपलं चिकन फ्रायचं झालं आहे आता सर्व. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिकन कालवण आणि फ्राय पण करणार आहोत. थोडं चिकन दाबलं. तर मित्रांनो, आवडलं चिकन आहे, त्याला आता धुवूया, त्यानंतर हे करू. गॅसवर बनवणार आहोत, त्याच्यामध्ये चला आता फटाफट बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो, चला आता फटाफट चिकन साफ करून घेऊया. मगाशीच आणला याचा, तर होऊ शकता. तर चला आता साफ करायला घेऊया फटाफट. तर मित्रांनो, आता चिकन धुवून घेतलं आहे. तर चला आता कढई घेऊया. कढईकडे तर आता कांदा कापूया, त्यानंतर भेटू, कारण का कांदा मसाला सगळा लागतं त्यासाठी. तर चला आता फटाफट सेटअप करूया, त्यानंतर बनवायला सुरुवात करू. तर मित्रांनो, इथले अर्धे आपल्याला पीस फ्राय करायसाठी काढायचे. प्लेट घेतली, तर आता फ्राय करायला काढूया. मांसवालेच पीस काढूया, बोनलेसवालेच पीस काढूया. ते बघा, तर मित्रांनो बघितला तर कांदा कापून झाला याचा. तर चला आता फटाफट गॅस ऑन करूया. बघितला तर गॅस ऑन केले. तर चला आता फटाफट सुरुवात करूया. मित्रांनो, कढई तापली आता. तर चला तेल घेऊया. तेलाला झाकण उघडूया जरा. चला तेल टाकूया. बस झालं एवढं, जास्त नको. चला झाकण लावून ठेवून देऊया आता. तेल जरा हलकं गरम होऊ द्या, त्यानंतर मग कांदा टाकू. तर कांदा आपण कापलाय बघा, मस्त की एकदम बारीकसा कापलाय. तर आता तेल टाकू द्या, त्यानंतर भेटू. तर मित्रांनो, चला आता कांदा टाकूया. प्लेट घेऊ. एका आता फोन पकडलाय म्हणून टाकायला. तर जरा ही धुवून घ्या कावीलचा, कारण का कांद्याला हलवायला लागेल. तर जरा लाल होऊ द्या. गॅस स्लोच ठेवले बघा, जास्त फास्ट ठेवली तर करपेल खालना, त्यामुळे चला आता काविलता धुऊया. काविलता फिरव बघा, जरा काविलताने फिरवलं नाही तर करपाय लागला. आणि अजून एक मित्रांनो गोष्ट आहे, ही रेसिपी आपण एकटीच बनवत आहे, मम्मी नाही, कारण का मम्मी कामावर गेले. मी आता कमीत कमी वाजलेत मला दाखवतो, वाजलेत तर बघा 1:30. त्यामुळे आपण एकटेच आज रेसिपी बनवते, तर आपल्याला काही एवढा अंदाज नाही, बरेच ते चांगलेच बनेल. चला, तर कांदा चांगला असं लाल होते, त्यानंतरला मग मसाला दाखवतो. मित्रांनो, आता चला मसाला टाकूया. कांदा वतला तर एकच नंबर असा लाल झालाय. तुझा एवढा टाकलाय, अजून टाकायचा आहे थोडासा. बस झाला एवढा, जास्त पण नको. चला आता फटाफट चला आता कांदा एकच नंबर असं मिक्स झालाय मसाल्यासोबत. तर चला आता हे टाकूया मसाले. मेन काम तर मसाल्यांचं असतं. आणि मित्रांनो, व्हिडिओ कशी येईल ती मला माहिती नाही, कारण का मी शूट करतोय, मीच बनवतोय, त्यामुळे व्हिडिओ स्टेबिलिटी जरा हलेल तर समजून घ्या. मित्रांनो, आता हळद टाकायला घेऊया, थोडी जास्त नाही.
तर मित्रांनो आता हलत टाकले, आता मसाला घेऊया. मसाला थांबूया कारण की आपल्याला शूट पण करायचं आहे आणि मसाल्याची झाकणं उघडायची आहेत, त्यात पण मोठा एक प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो हलत टाकले, आता मसाला टाकूया जरा. तर गरम मसाला आला की चिकन मसाला, जरा तर फिरवूया. तर मित्रांनो आता जरा मसाला नीट मिक्स करून घ्या, त्यानंतर भेटू, कारण की नीट जमत नाही त्यामुळे. तर मित्रांनो चला आता टाकूया. तर मित्रांनो आता पाणी घेऊया. अंदाजानुसार पाणी, थोडं अजून. तर आता गॅस फास्ट करूया. तर आता शिजू दे, तोपर्यंत आपण फ्रायला सुरुवात करूया. म्हणजे मसाले घेऊया, मस्त की मॅरिनेट करायला ठेवूया. तर चला दुसऱ्या गॅसवर फ्राय चिकन बनवूया. चला. तर मित्रांनो आता चिकन घेऊया. जसं की चिकन घेतलं, चला ना मसाले टाकूया. हळद जरा कमी करूया, जास्त नाही तर हळदीची टेस्ट येईल. नंतर गरम मसाला घेतो. जरा मिरची पावडर, थोडा अजून, त्यानंतर चिकन मसाला. तर मित्रांनो आता ऑइल घेऊया आणि जरा मिक्स करूया. तर ऑइलचा डबा घेऊया. तर चला आता फटाफट ऑइल टाकूया. जास्त वाटतं. गरम मसाले ॲड करूया. एक समोर असा झणझणीत बनवूया. बघितला तर एकच नंबर असा कलर आलाय. एक मेन गोष्ट, अंदाजानुसार मीठ. थोडा अजून घेऊया. बस झाला. मिक्स करून घे. तर एकाच पीसला लावायचं. चला आता फटाफट याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवूया. तर कालवण शिस्त बनवतात वरती शिजू दे. चला आता फ्राय करायला त्यावेळी दाखवतो तुम्हाला. तर बघा एकच नंबर असा मसाला लागला आहे चिकनला आपल्या. बघा तर जरा फ्रीजमध्ये ठेवूया. चला. तर मित्रांनो बघितलात तर आपला कालवण झालं आहे रेडी.
आता चिकन फ्रायला गॅस चालू केले, बघू शकता. आता ऑइल जरा गरम मध्ये मग फ्राय करायला सुरुवात. तोपर्यंत ही प्लेट ठेवूया. तर मसाला बसला तर एकच नंबर असा लागला. चला आता सुरुवात करा. तर ऑइलला पसरे इकडे दिले. चला आता शिजवतो फटाफट. ऑइल कसं चिकनला परफेक्ट लागायला पाहिजे. तर चला आता होऊ द्या. त्यानंतर आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्याला लवकरच 1K पर्यंत पोहोचायचं आहे. फार व्हिडिओमध्ये होतो, या व्हिडिओमध्ये बोलतो. तर मित्रांनो, बघितलात तर पहिल्या वारीचे एवढे निघालेत चांगले फ्राय. म्हणजे सेकंड बॅच. मित्रांनो, एक पीस टेस्ट करून बघूया. समजा आता एकच नंबरचं टेस्ट आहे. मित्रांनो, आता शेवटचं शिजतं आहे कलेजी पेटा. बाकी इकडे सगळं शिजलं आहे इकडे. तर एकच नंबर असं आपली रेसिपी झाली. आपण काय अजून जेवले नाही त्याच्यामुळे. तर आता गॅस बंद करूया. जरा फिरवा इकडे इकडे. बघितलात तर टेस्टला पण एकच नंबर होतं. तर आता जेवता हवे. फायनली आपलं चिकन फ्रायचं झालं आहे. आता तर बघितलात एवढं फ्राय केलं आहे आणि कालवण बनवलं. ते एकच नंबर अशी रेसिपी झाली. बघू शकता फ्राय एकच नंबर आहे. तर चला आता फटाफट आपण जेवायला येऊया. कांदा आपला आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कशी आली ती नक्की सांगा. कारण की खूप व्हिडिओ हलत असेल, स्टेबिलिटी बिलकुल नसेल. कारण की आपले बनवताना आपण बनवायला एवढे हे करतो, घाई होत होते. कारण की व्हिडिओ पण नीट आली पाहिजे आणि जेवण पण नीट झालं पाहिजे. असं नाही एकच गोष्ट झाली पाहिजे, दोन्ही गोष्टी नीट झाल्या असतील असं माझ्याकडनं अपेक्षा असेल की दोन्ही गोष्टी चांगल्या झाल्या असतील. तर मित्रांनो, आता फटाफट जेवूया. त्यानंतर भेटू, सांगतो तुम्हाला जेवण कसं झालं आहे. चला. तर मित्रांनो, एकच म्हणजे असं आपलं जेवण झालं. जेवण बघितलं तर भन्नाट झालेलं. रेसिपी एकच नंबर झालेली. फ्राय चिकन असो नाही तर कालवण असो, तर आपण एकच नंबर असं जेवलं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जरा तरी आवडत असेल, म्हणजे व्हिडिओ आवडतच आपले, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. हा व्हिडिओ इथे सेव्ह करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर बाय.